केशव ये इकडे बघू. हे घे पेढा घे. कसले पेढे? ताईसाहेबांनी मेन्स क्लिअर केली आहे. अरे म्हणजे तुमच्या ताईसाहेब फौजदार होणार आहेत. होय का? अहो ते काय म्हणते ते? अभिनंदन. नाही नाही, कॉंग्रॅच्युलेशन. सगळ्यांना दे. हा सगळ्यांना देतो. सो संजीवनी रणजित डाले पाटील, अभिनंदन. काय हो? हात बरं आहे का तुमचा? म्हणजे तुम्ही एवढी मेन्स क्लिअर केली, मी बाईक वरून तुम्हाला देवळात घेऊन गेलो, इथवर आणलं, अजूनही आमचा हात जायबंदीच असेल? हा मग तुमचं काही सांगता येत नाही ना. तुम्ही पण लपवता, स्पेशली तुमचं दुःख. बर, डाऊट डेंजरस आहे तू. म्हणजे बघ ना, पहिले तुला एका चोरामध्ये भाऊ दिसला, मेन्स क्लिअर केली तर नवऱ्यावर शंका, फौजदार झाल्यानंतर तर गुन्हेगारच ठरवशील मला, खुनाचे दरोड्याचे आरोप करशील माझ्यावर. काय बोलताय तुम्ही? असलं काय नाही बोलायचं. मस्करी केली. नाही, मस्करीत पण असं नाही बोलायचं. बरं बाबा, नाही बोलणार. बर चल, मी गंदे सरांना भेटून येतो. अहो, त्या पठाणाने कर्जाचे सगळे पैसे दिले ना? दिलेत. मागे नाही का मी आणि सुजित जाऊन आलो. जो बोलल्याप्रमाणे त्यांचं व्याज दर खरंच जास्त आहे का? पण काय करणार, घ्यावं लागलं. आणि त्या जमिनीचा सौदा करायचा होता ना आपल्याला. आंबाबाई पावलीच म्हणायची. हो ना, नाहीतर एवढी चांगली जमीन हातची गेली असती. हा, ते झालंच. नाही म्हणजे तुम्हाला जमीन मिळाली याचा मला आनंदच आहे, पण ते व्याज दर जरा जास्त नाही वाटत? पण काय करणार होतो आपण, पर्याय कुठे होता आपल्याकडे? दादासाहेबांनी अशी कोंडी करून ठेवली आहे. ते वसमतवाले कटिंगांनी कशी पलटी मारली माहिती ना तुला? आओ बासा, अहो रक्ताचं नातं आहे ते, असंच कसं तोडता येईल? संजू तू ऐका माझं, तुम्ही चिडा त्यांच्यावर, रागवा त्यांना, भांडा हवं तर त्यांच्याशी, पण असा राग मनात धरू नका. लय वजन होतोय हो त्याचं. जाऊ दे ना, 4-5 दिवसांचा प्रश्न आहे. गंदे सरांनी पैसे दिले, त्या पठाणाचे पैसे देऊन टाकू व्याजासहित, सगळं सुरळीत होईल नंतर. बरं ते जाऊ दे, पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन. मी आलोच. नीट जा. हे जात आहेत, पण मला यांच्या पैशाचं काही खरं दिसत नाही.